मागच्या लेक्चरला आपण ग्रोथ हार्मोन्स बघायला सुरुवात केली होती. ग्रोथ हार्मोन्स काय असतात आणि त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत. सो वी हॅव जस्ट डिस्कस्ड specific type of hormones. Some are growth promoting hormones, those are called as growth promoters, and others are called as growth inhibitors or growth inhibiting hormones. So some of the growth hormones we have started to discuss. One of the hormones we have completed, that is the auxin. Auxin हा पूर्णपणे आपण कंप्लीट केलेला आहे. auxin हा काय की सेल एनलार्जमेंट साठी फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो, सेल डिव्हिजन साठी फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो, and therefore responsible for the activation of many different kinds of the activities in the plant body. And so overall it promotes the growth. सगळ्यात महत्त्वाचं काय, ओव्हरऑल जर विचार केला तर ते काय ग्रोथ प्रमोशन करतं किंवा ग्रोथ इन्क्रीज करतं, एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. सेकंड इम्पॉर्टंट हार्मोन इज द जिबरेलिन्स. Gibberellin is another type of hormone which is involved in the growth. And these gibberellins, these are a group, so we call it as gibberellins. So gibberellins are the hormones which are also again involved in the growth promotion. Growth promotion साठी आपल्याला हे हार्मोन महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. जर आपण याच्यामध्ये जर ग्रोथ बघितलं तर याच्यामध्ये वेगळा पॅटर्न बघायला मिळेल, ग्रोथचा वेगळा पॅटर्न बघायला मिळेल. जर याच्यामध्ये बघितलं तर इट इज स्पेशली फॉर्म इन द डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. प्लांटच्या वेगळ्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला हे जास्त तयार केलेलं बघायला मिळतं. जर बघितलं तर इट इज फॉर्म इन द रूट टिप मध्ये जास्त प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. अँड डेव्हलपिंग सीड or what we can say germinating seed. Developing seed. Seed develop जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा जिब्रेलिनचं प्रमाण जास्त असतं आणि रूट टिप मध्ये सुद्धा जिब्रेलिनचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. इनिशियली डिस्कवरी ऑफ अ जिब्रेलिन इज बिकॉज ऑफ द सम काइंड ऑफ द इन्फेक्शन टू द प्लांट. प्लांटला काही इन्फेक्शन झालेलं बघायला मिळतं, त्याच्यानुसार हे आपल्याला जिब्रेलिन्स नाव हे पडलेलं बघायला मिळतं किंवा सुरुवात झालेली बघा. सो what is the actual discovery of this gibberellin? Gibberellins are isolated from fungus. एका फंगस पासून आयसोलेट केलेली आहे. ठीक आहे, आयसोलेटेड फ्रॉम द फंगस, and that fungus is called as a Gibberella fujiculae. Gibberella fujiculae. ठीक आहे, Gibberella fujiculae ह्या फंगस पासून आपल्याला हा सेपरेट केलेला बघायला मिळतो, Gibberella fujiculae. सुरुवातीला काय झालं, once it was observed that some of the plants, especially in the rice plant which is infected with this Gibberella, the Gibberella fungus shown increase in the height. Increase in height. त्यांची हाईट वाढली कंपॅरेटिव्हली ॲज दॅट ऑफ द मोर दॅन नॉर्मल वी कॅन से. याच्यामध्ये काय झालं की राईस प्लांट मध्ये अशा प्रकारचं जिब्रेलाचं इन्फेक्शन त्यांना बघायला मिळालं, जिब्रेलाचं इन्फेक्शन बघायला मिळालं. आणि त्या इन्फेक्शन मध्ये काय झालं जिब्रेलाच्या, तर ज्या प्लांटला जिब्रेलाचं इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये काय झालं की हाईट वाढली, त्यांची हाईट वाढली. Or you can say elongation of a stem. Elongation of stem is observed. Stem elongation आपल्याला ऑब्झर्व झालेलं बघायला मिळतं. तेव्हा त्याच्यामध्ये इलॉंगेशन झालं म्हणजे काय, हाईट वाढलेली, कंप्लीट हाईट वाढलेली आपल्याला याच्यामुळे बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे
this increase in the height due to the infection of the gibberella, this is called as a specific type of plant disease, and this disease is called as a Bakane disease. This disease is called as a Bakane disease. Bakane disease. या डिसीजला काय म्हटलं जातं? बकाने डिसीज असं म्हटलं. सुरुवातीला फंगल डिसीज आहे. हा फंगल डिसीज काय करतो? इट इन्क्रीजेस द हाईट दॅन द नॉर्मल राईस प्लांट्स. नॉर्मल राईस प्लांट पेक्षा यांचा आपल्याला बघायला मिळतो जरा साईज वाढलेला बघायला मिळतो, हाईट वाढलेली बघायला मिळते. अँड सो दिस काइंड ऑफ अ डिसीज because of the increase in the height is called as a Bakane disease. And some of the, what we can say, their fruitings are not good. Although height is increased, fruiting is infected by the fungus and therefore yield loss is there. Plant is good, म्हणजे काय की पीक चांगलं येतं, पण त्याच्यामध्ये काय उत्पन्न चांगलं मिळत नाही. म्हणजे त्याच्या फ्रुटिंग बॉडीजला काय केलं जातं किंवा त्याच्या बियांना काय केलं जातं, इन्फेक्शन असतं. कशाचं? जिब्रेला फंगसचं इन्फेक्शन असतं. पण जिब्रेला फंगस काय करतो? इट सिक्रेट्स सम काइंड ऑफ अ hormones, and because of that there is an increase in the height, and that increase in the height in this disease is called as a Bakane disease. Later on, this especially gibberellins are isolated from the Gibberella fujikuri. Gibberella fujikuri पासून आपल्याला हे gibberellins isolate झालेले बघायला भेटतात. And right now there are large number of the gibberellins present all over the world. Maybe synthetic, some are the natural one. नॅचरल आणि सिंथेटिक दोन्ही प्रकारचे जिब्रेलिन्स आपल्याला सेपरेट केलेले बघायला मिळतात. आता हे जिब्रेलिन्स तयार होत असताना जिब्रेलिन्स आर सिंथेसाइज्ड विथ द स्पेसिफिक टाइप ऑफ अ पाथवे इन द बॉडी ऑफ प्लांट ॲज वेल. प्लांटच्या बॉडीमध्ये सुद्धा आता आपण म्हटलं इट इज नॉट ओनली सिंथेसाइज्ड बाय द फंगस बट ऑल्सो इट इज सिंथेसाइज्ड बाय द प्लांट इन द रूट टिप अँड द डेव्हलपिंग सीड. सो व्हॉट एव्हर द डेव्हलपिंग पार्ट इज देयर और what we can say young part is there, that those young parts are responsible for secretion of or synthesis of gibberellins. So gibberellins are synthesized through the specific metabolic pathway that is called as a malonic acid pathway. Malonic pathway. मॅव्हलोनेट पाथवे पासून आपल्याला हे तयार केलेलं बघायला मिळतं. एक मॅव्हलोनिक ऍसिड म्हणून एक इंटरमिडिएट असतो, त्या इंटरमिडिएटचा वापर करून आपल्याला जिब्रेलिन्स तयार झालेली बघायला मिळतात. सो दीज आर द जिब्रेलिन्स व्हिच आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द इफेक्ट्स. Right now there are about more than 150 gibberellins are synthesized or present. आता आपण जर बघितलं तर किती याचे डेरिव्हेटिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, याचे फॉर्म सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. सो जिब्रेलिन्स अबाउट 150 जिब्रेलिन्स आर प्रेझेंट. जिब्रेलिन्स प्रेझेंट. आता सध्या आपल्याकडे भरपूर जिब्रेलिन्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. बट आउट ऑफ दिस 150 जिब्रेलिन्स GA3 जिब्रेलिन 3 is the most active type of a gibberellin. Most active. हा जिब्रेलिन जो आहे तो जास्त ऍक्टिव्ह असलेला बघायला मिळतो. ऍक्टिव्ह म्हणजे इट हॅज मोर ॲबिलिटी दॅन द अदर्स. दुसऱ्यापेक्षा जास्त ॲबिलिटी आपल्याला कोणामध्ये असलेली बघायला मिळते. GA3 जिब्रेलिक ऍसिड 3 असं म्हटलं तरी चालेल. जिब्रेलिक ऍसिड 3. So this gibberellic acid 3 is most active among the 150 different types of the gibberellins. वेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन्स आहेत त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ऍक्टिव्ह असलेला बघायला मिळतो. So these are synthesized in the different parts of the body, the plant body. Synthesized in. फक्त आता आपण बघितलं सुरुवातीला रूट टिप आणि डेव्हलपिंग सीड मध्ये आपल्याला हे असलेलं बघायला मिळतं. पण आता कशात आहे आपल्याला माहित आहे. दीज आर सिंथेसाइज्ड इन द यंग लीव्स. बघा यंग लीव्स मध्ये आपल्याला हे सिंथेसाइज झालेलं बघायला मिळेल. सीड्स मध्ये सिंथेसाइज झालेलं बघायला मिळेल.
These are synthesized in the seeds as well, leaves, then roots, root and stem tips. त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा जिब्रेलिक ऍसिड तयार झालेला बघायला मिळतो. सो these gibberellic acids are synthesized in the different kinds of the parts, and therefore their, what we can say, their transport is completely different. So gibberellic acids are transported through the plant body by the non-polar transport. These are transported through non-polar transport. Non-polar transport. This non-polar transport is the transport in any different case of way. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. कारण आपण बघितलं एक ट्रान्सपोर्ट होतो की पोलार ट्रान्सपोर्ट होतो. पोलार ट्रान्सपोर्ट मध्ये काय होतं, जिब्रेल or these hormones are transported from the apex to the bottom. अपेक्स कडून बॉटम कडे आपल्याला अपेक्स किंवा वरच्या भागातून काय होतं खाली ट्रान्सपोर्ट केलेलं बघायला. पण इथं नॉन पोलार मध्ये काय, देयर इज अ नो एनी सिंगल डायरेक्शन दे हॅव. दे मे गो टुवर्ड्स द apex, they may go towards the base. In the both direction they are transported, and therefore we can say that these are transported through the non-polar type of a transport. Non-polar transport मधून आपल्याला हे ट्रान्सपोर्ट झालेली बघायला मिळते. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आलेली बघायला मिळते. These gibberellic acids, as we have said, synthesized from the malonic acid. The single unit, chemical unit for gibberellin formation. Gibberellin formation is isoprene units. Isoprene units is the unit of chemical unit for the gibberellin formation. जिब्रेलिन मॅव्हलिनिक ऍसिड पासून जरी तयार होत असलं तर मॅव्हलिनिक ऍसिड काय होतं, एकत्र येतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॅव्हलिनिक ऍसिड आपल्याला एकत्र आलेले बघायला मिळतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, आयसोप्रीन तयार झालेलं बघायला मिळतं. आयसोप्रीन पासून आपल्याला काय तयार झालेलं बघायला मिळतं, जिब्रेलिन्स तयार झालेली बघायला मिळतं. वन ऑफ द आयसोप्रीन इज अ प्रिकर्सर मोलिक्युल्स रिक्वायर्ड फॉर द जिब्रेलिन सिंथेसिस. आयसोप्रीन हे छोट्यातले छोटे मोलिक्युल्स आहेत की जे जिब्रेलिन सिंथेसिस साठी लागतात. आणि त्याच्यानंतर इंटरमिडिएट मोलिक्युल कुठला आहे, मॅव्हलिनिक ऍसिड असलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे हे जिब्रेलिन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो जिब्रेलिन्स आर सिंथेसाइज्ड इन द यंग लीव्स, सीड्स, रूट्स, स्टेम. These are present in the different body parts. These have many different kinds of activities and specially discovered from the fungus called as a Gibberella fujikuri. लक्षात, fujikuri चं नाव लक्षात ठेवायचं, Gibberella fujikuri. तर या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर आपल्याला याच्यात काही सायंटिस्ट सुद्धा आपल्याला महत्त्वाचे असतात, त्याची सायंटिस्ट सुद्धा नावं जरा लक्षात ठेवायची. ते मी सांगतो. दोन ते तीन शास्त्रज्ञांची नाव आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पहिलं आयसोलेशन कुणी केलं, आयसोलेशन ऑफ दिस जिब्रेलिन फ्रॉम द जिब्रेला फुजिकुराई इज डन बाय द कुरोसावा. कुणी केलं, कुरोसावा नावाचे शास्त्रज्ञान आपल्याला काय केलेलं बघायला मिळतं, आयसोलेशन केलेलं बघायला मिळतं. बट इट इज फर्स्ट रेकॉर्डेड बाय टू डिफरंट सायंटिस्ट. रेकॉर्ड जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेलं बघायला मिळतं. त्याच्यामध्ये दोन शास्त्रज्ञ आहेत, दॅट इज याबुटा अँड सुमिकी या दोघांनी आपल्याला इन्फेक्शन आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये क्रिस्टलाइन जिब्रेलिन आयसोलेटेड असं म्हणूया, आयसोलेटेड. इनिशियली आपल्याला बघायला मिळतं आयसोलेशन सुरुवातीचं कोणी केलं, जिब्रेला पासून तर कुरोसावा नावाच्या शास्त्रज्ञाने केलं आणि याबुटा सुमिकी
यांनी काय केलं क्रिस्टलाइन जिब्रेलिन आयसोलेटेड केलेलं बघायला मिळतं. तर ह्या तिघांची नावं सुद्धा फार महत्वाची आहेत. कधी कधी ऑब्जेक्टिव्हला आपल्याला विचारली जातात म्हणून आपण हे लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. सो दिस इज द जिब्रेलिन्स. सो व्हॉट आर द डिफरंट रोल्स ऑफ द जिब्रेलिन? जिब्रेलिनचे रोल काय आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया. So, gibberellin plays very important roles in the many different kinds of the metabolic activity in the development of the plant. प्लांटच्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असलेला बघायला मिळतो, त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन्स ऑर फिजिओलॉजिकल रोल. फिजिओलॉजिकल रोल ऑफ दिस जिब्रेलिन. जिब्रेलिनचा फिजिओलॉजिकल रोल आपल्याला काय असलेला बघायला मिळतो. It is responsible for the breaking of seed dormancy. Seed dormancy break केलेली बघा. What is seed dormancy? Having a seed as it is for longer period of time without germination. Seed has a ability to suppress its germination and that ability is nothing but the dormancy. आपण सीड्स बघितले बरोबर. सीड्स मध्ये काय होतं? जर्मिनेशन होतं. पण ते जर्मिनेशन स्टॉप करून ठेवण्याची ॲबिलिटी जी आहे त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं? डॉर्मन्सी असं म्हणायचं. and that dormancy is given by this gibberellin. Gibberellins are responsible for the seed dormancy. It is bud and seed dormancy असं म्हणूया. ब्रेकिंग बड काय बघा, बड अँड सीड डॉर्मन्सी ब्रेक केली जाते. ऍक्च्युअली सीड डॉर्मन्सी, बड अँड सीड डॉर्मन्सी दोन्ही आपल्याला इथं केलेली बघायला मिळते. बड डॉर्मन्सी अँड सीड डॉर्मन्सी इज broken. So seeds have ability to germinate, but sometimes what happens? Seeds undergoes a dormancy. They suspend their germination ability, and therefore what happens? After the treatment of these gibberellins, there is a increase in the seed germination ability, and seed germination ability is increased by the especially treatment of the gibberellins. So gibberellins are responsible for breaking the seed dormancy. Again, or bud dormancy as well, and it is also responsible for, we can say, increasing the germination of, especially germination of some seeds, especially बार्लीचं जे काय होतं, स्पेशली सिरियल्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर्मिनेशन वाढवण्यासाठी आपल्याला कोण महत्वाचं असतं, तर जिब्रेलिन्स महत्वाचे असते ते बघा ना. बार्ली ऍज वेल ऍज इन व्हीट, ह्या दोन केसेस मध्ये सुद्धा आपल्याला जर्मिनेशन इन्क्रीज केलेलं बघायला मिळतं. सो these are responsible for increasing the germination ability of these seeds. हे सीड्स बऱ्याच वेळा जर्मिनेट होते, पण ह्या सीड्सला लवकर जर्मिनेट करायला लावण्यासाठी कोण आपल्याला महत्वाचं असलेलं बघायला मिळतं, जिब्रेलिन महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. सो फास्ट germination is increased with the help of these gibberellins, and so gibberellins are responsible for different kinds of the ability. So another important thing, what we can say, gibberellins are responsible for the cell elongation. These are responsible for cell elongation. When we have discussed about the auxins were responsible for the increase in the cell size, so cell enlargement, but here it is responsible for the cell elongation. हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सेल इलॉंगेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, and therefore it is also responsible for the elongation of internodes in some of the plants. प्लांट मध्ये इंटरनोडचे इलॉंगेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय महत्वाचे असलेले बघायला मिळतात, जिब्रेलिन्स महत्वाचे असलेले बघायला मिळतात. सो जिब्रेलिन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द
size or length, and therefore elongation of the internode is also is also a function of this gibberellin. So when we have a increase in the length of these internodes, what happens overall? There is a elongation of the stem as well. Elongation of stem. So stem elongation is another kind of a function of this gibberellin. म्हणजे जिब्रेलिन काय करतात? पहिल्यांदा काय करणार? सेल इलॉंगेशन करतात. सेल इलॉंगेशन झाले काय होणार? इंटरनोडल रिजन मध्ये स्पेशली हा जास्त ऍक्टिव्ह असलेला भाग आहे तो. इंटरनोडल रिजन मध्ये जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे इलॉंगेशन इंटरनोडचं होतं आणि इंटरनोडचं इलॉंगेशन झाल्यामुळे सुद्धा काय होतं? इनडायरेक्टली आपल्याला इलॉंगेशन ऑफ स्टेम झालेलं बघायला मिळतं. सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल इलॉंगेशन ऑफ अ स्टेम. स्टेम इलॉंगेशन इज द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस gibberellins. So gibberellins are another active components which are responsible for the specific phenomenon in some kind of the plants. काही plants मध्ये specific phenomenon साठी आपल्याला हे responsible असलेली बघायला मिळतं. And one of the phenomenon is called as a bolting phenomenon. Bolting. Bolting is Bolting promoted by this specific gibberellins. Gibberellins are responsible for the promotion of bolting in especially two different kinds of the plant. For example, दोन वेगळ्या प्रकारचे plants आपल्याला सांगता येतील. Especially those are having a rosette habitat. Rosette habit ज्यांची आहे rosette habit चे plants जे आहेत rosette habit plant असं म्हणूयात. Rosette habit plant. These are the plants which have a ability to form a rosette type of a leaf structure. For example, cabbage. Cabbage मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. Cabbage or beet. Cabbage and beet. काय होतं? When there is a flowering, bolting is promoted at flowering. फ्लावरिंगच्या वेळेस बोल्टिंग झालेलं बघायला मिळतं. बघा ज्या वेळेस सुरुवातीला जर बघितलं साधं सिंपल तर इंटरनोड इलॉंगेशन कधी होत आहे? फ्लावरिंगच्या वेळेस. जर आपण बघितलं ह्या कॅबेज मध्ये किंवा बीट मध्ये जर बघितलं कॅबेजचा फ्लावर तयार होतो माहितीये आपल्याला. कधी फ्लावर तयार होतो? फ्लावरिंग सुरू झालं की फ्लावर तयार होतो बरोबर. अगोदर असा कॅबेजचा गड्डा असतो त्यावेळेस काय होतं? रोझेट टाइप ऑफ त्याला काय असतं? लीफ अरेंजमेंट असतं. रोझेट ही लीफ अरेंजमेंट असतं म्हणून त्याला रोझेट हॅबिट असं म्हणायचं. त्यांची हॅबिटच तशी. आता दुसरं काय होतं? ज्यावेळेस फ्लावरिंग यायला लागतं त्यावेळेस त्यांची इंटरनोड काय होतं? इलॉंगेट झालेले बघायला मिळतात. दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज बोल्टिंग. त्याला काय म्हणायचं? बोल्टिंग. बोल्ट नट बोल्ट आपण म्हणतो ना तसं बोल्टिंग आपल्याला अशा प्रकारचं असलेल्या बघायला मिळतं. म्हणून कॅबेज आणि बीट मध्ये आपल्याला हे स्पेशल बोल्टिंग असलेलं झालेलं बघायला मिळतं. ज्यावेळेस फ्लावरिंग येईल बीट सुद्धा तसंच असतं. जोपर्यंत फ्लावर्स येत नाही तोपर्यंत त्याच्या स्टेमची इलॉंगेशन झालेलं बघायला मिळत नाही. पण ज्यावेळेस फ्लावरिंग सुरू होतं त्यावेळेस आपल्याला त्याच्या फ्लावर्स मध्ये फ्लावरिंगच्या वेळेस त्याच्यामध्ये बोल्टिंग झालेलं बघायला मिळतं आणि त्याच्या स्टेमची साईज आपल्याला इन्क्रीज झालेली बघायला मिळते. सो दिस फेनॉमेना इज इन्क्रीज्ड बाय दिस gibberellins. Gibberellins are also responsible for promoting the flowering. These are responsible for increasing flowering, especially in the long day plant. Especially कुणामध्ये त्याला आपण LDP असं म्हणतो. Long day plants. ठीक आहे? Increase in the flowering, especially in the long day plants. Long day plants मध्ये काय होतं? आपण बघणार आहे long day plants काय असतात. They requires a long day size for the flower. Flowering साठी long day size त्याला लागतो आणि त्याच्यावर तोपर्यंत त्यांची फ्लावरिंग होत नाही बरोबर. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये जर gibberellins ऍड केलं तर long day plants can also be form of flowers during the short day as well. Irrespective of the day length, these are responsible for formation of a flower. Flowering
कुठलेही लॉंग डे असू दे किंवा शॉर्ट डे असू दे, डझंट मॅटर. फक्त लॉंग डे प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर आपण फ्लॉवरिंगसाठी जिब्रेलिन्सचं जर स्प्रे केलं तर लॉंग डे प्लांट मध्ये सुद्धा आपल्याला काय झालेलं बघायला मिळेल, फ्लॉवरिंग झालेलं बघायला मिळेल. सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द फ्लॉवरिंग इन द लॉंग डे प्लांट्स. जर लॉंग डे प्लांट्स आपण जर लावलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर फ्लॉवर येत असतील तर सिम्पली यू कॅन स्प्रे द जिब्रेलिन्स, देन यू कॅन हॅव अ फ्लॉवर्स. म्हणून आपल्याला बघायला मिळतं की बरीचशी झाडं असतात, गुलाबाची झाडं वगैरे असतात, आसपास बागेमध्ये लावलेली असतात, त्यांना फुलं आलेली दिसतात, आपल्याला भरपूर फुलं आलेली दिसतात आणि तेच झाड जर घरी आणलं तर आपल्याला फुलंच लागत नाही. असं का होतं तर त्यांनी काय केलेलं असतं, जिब्रेलिन्स स्प्रे केलेले बघायला मिळतात आणि जिब्रेलिन्स स्प्रे केल्यामुळं त्यांच्यामध्ये फ्लॉवरिंग झालेलं बघायला मिळतं. म्हणून लॉंग डे प्लांट्स जे आहेत किंवा कुठलेही प्लांट्स असतील त्याच्यावरती जर जिब्रेलिन्स जर फवारले तर काय होतं, आपल्याला फ्लॉवरिंग झालेलं बघायला मिळतं. तर ही गोष्ट आपल्याला एक अजून ऍडिशन लक्षात ठेवता येईल. सो these are responsible for the flower. These are also responsible for breaking the vernalization, or these are responsible for specially what we can say decreases the vernalization. It avoids it what we can say it decreases need of vernalization in some of the plants. ज्या प्लांट्स मध्ये वर्नालायझेशनची गरज असते त्या प्लांट मध्ये काय हे वर्नालायझेशनची गरज आपल्याला लागत नाही. व्हॉट इज वर्नालायझेशन? वर्नालायझेशन इज अ कोल्ड ट्रीटमेंट टू द सीड फॉर द फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग साठी सीडला जी कोल्ड ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटला काय म्हणायचं? वर्नालायझेशन असं म्हणायचं. आता वर्नालायझेशन मध्ये काय केलं जातं? साधं सिंपल, सीड्स आर अलाउड टू जर्मिनेट. त्या सीड्सला काय केलं जातं? जर्मिनेट होऊ दिलं जातं and then they given a cold treatment. त्याला काय केली जाते? कोल्ड ट्रीटमेंट दिली जाते. and then what will happen when we plant this cold treated seeds at that time their growth will be fast. ग्रोथ काय असेल? फास्ट असेल. दुसरं काय असेल? फ्लॉवरिंग फास्ट असेल. फ्लॉवरिंग सुद्धा फास्ट असेल. दोन्ही गोष्टी, ग्रोथ फास्ट आहे, फ्लॉवरिंग फास्ट आहे. कशामुळं? कोल्ड ट्रीटमेंट दिल्यामुळे, बरोबर. बट व्हेन वी गिव्ह दिस जिब्रेलिन ट्रीटमेंट देयर इज नो नीड ऑफ दिस कोल्ड ट्रीटमेंट, देन ऑल्सो यू विल हॅव अ फास्ट ग्रोथ अँड द फ्लॉवरिंग. एखाद्या प्लांटला जर फास्ट ग्रोथ करायची झाली किंवा त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग सुद्धा फास्ट आलं पाहिजे असं वाटलं तर आपल्याला काय करायला लागेल? तर कोल्ड ट्रीटमेंट द्यायला लागेल. पण कोल्ड ट्रीटमेंट कॅन बी स्किप्ड with the treatment of this gibberellin, so decreasing the need of a vernalization when we have a gibberellin. Gibberellin treatment can skip the vernalization. Gibberellin काय करतं? vernalization skip केलेलं बघायला मिळतं. बरेचसे प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल वीट आहे, गव्हाची लागण कधी केली जाते? थंडीच्या दिवसामध्ये केली. म्हणजे त्यांच्या सीड्सला थंडी लागणं गरजेचं असतं. थंडी जर नाही लागली तर फ्लॉवरिंग होत नाही, लवकर होतं, खूप वेळ जातो. म्हणून काय, थंडी जेवढी जास्त तेवढं गव्हाचं पीक चांगलं आलेलं बघायला मिळतं. ही एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये जरा ठेवायची. आणि मग काय होतं? त्याला काय म्हणायचं? थंडी लागणं, एखाद्या पिकाला फ्लॉवरिंग येण्यासाठी थंडीची गरज असणं म्हणजे काय? वर्नालायझेशन. म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट दिली की ग्रोथ पण फास्ट होते आणि फ्लॉवरिंग पण लवकर येते. त्याला काय म्हणायचं? वर्नालायझेशन म्हणायचं. सो when we give a treatment of the gibberellin at that time there is no need of this kind of a treatment. cold treatment ची गरज आपल्याला लागणार नाही. so decrease the need of vernalization when we give a treatment of this especially gibberellin. gibberellin ची ट्रीटमेंट जर दिली तर आपल्याला vernalization ची गरज अजिबात लागणार नाही. so these are responsible for special many different kinds of the phenomena, especially it delays delay of the senescence as well as what we can say abscission. दोन्ही ही आपल्याला डिले झालेलं बघा. when we give a treatment of this gibberellins at that time senescence is also decreased
or what we can say, senescence is also what lengthen or delay केला जातो आपल्याला मॅच्युरेशन किंवा सेनेशन म्हणजे काय कलर चेंज होणे कशाचा लीफचा लीफ मॅच्युअर होणे आणि लीफ फॉल त्याच्यानंतर झाला की त्याला जमानाचा ऍब्सिशन असं म्हणायचं चला एखाद्या झाडाची पानं काय होतात पिवळी होतात झाडाची पानं पिवळी होणं म्हणजे काय झालं सिनेशन बरोबर झाडाची पानं पिवळी झाली काय होतात नंतर गळतात पानं गळून पडतात पानं गळून पडण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं ऍब्सिशन असं म्हणायचं सो ह्या दोन्ही प्रोसेस काय केल्या जातात डिले केलेल्या आपल्याला सो these gibberellins are responsible for the delaying the senescence and the abscission senescence आणि abscission दोन्ही आपल्याला डिले केलेले बघायला मिळतात सो these are the very different aspects or functions of this gibberellins gibberellinची वेगवेगळ्या प्रकारची ही महत्त्वाची फंक्शन्स असलेली बघायला मिळतात सो it is responsible for the breaking the seed dormancy and bud dormancy दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ऑक्झिन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकिंग द सीड डॉर्मन्सी आणि हा कशासाठी असतो बड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी असलेला बघायला मिळतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला जिब्रेलिन मध्ये असलेले बघायला मिळतात आणि त्याच्यातला ऍक्टिव्ह लक्षात ठेवायचा ऍक्टिव्ह जिब्रेलिन इज अ G3 ऍक्टिव्ह जिब्रेलिन कुठला आहे G3 नावाचा जिब्रेलिन जो आहे तो ऍक्टिव्ह असलेला बघायला मिळतो सो these are the different aspects of the gibberellins especially other kind of hormones are also there and one more growth promoting hormone is the cytokinin दूसरं growth promoting hormone असलेलं बघायला मिळतं that is a cytokinin लक्षात ठेवा cytokinin is the another growth hormone which is responsible for cell division increases cell division बघा याच्या अगोदर आपण बघितलं जर आपण शॉर्ट मध्ये बघितलं तर ऑक्सिन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेल एनलार्जमेंट ऍज वेल एज सेल डिव्हिजन दोन्ही गोष्टी ऑक्सिन कशासाठी पहिल्यांदा सेल एनलार्जमेंट करतं आणि नंतर सेल डिवाइड करतं इथं काय जिब्रेलिन मध्ये काय होतं सेल इलॉंगेशन होतं सेलचं लेंथ वाईज इलॉंगेशन एवढं आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं तिसरं जे हार्मोन आहे which is responsible for the increasing the cell division it is responsible for cell division लेथम नावाच्या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा याचा शोध लावलेला आहे लेथम discovered or given a term or coined the term this cytokinin टर्म कोणी काढली लेथम नावाच्या शास्त्रज्ञानं शोधून काढलेली बघायला मिळते किंवा त्याने पहिल्यांदा वापरली त्याच्यानंतर दोन वेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी डिस्कवरी केली द स्कूग अँड another is the Miller Cook and Miller discovered cytokines कुणी शोधून काढले Cook and Miller specially they have discovered or invented this cytokines in the special experiment एका एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी हे काढलेलं बघायला मिळतं अँड दे वर डूइंग द टिश्यू कल्चर ऑफ टोबॅको प्लांट हे काय करत होते टिश्यू कल्चर कशाचं करत होते टोबॅको प्लांटचं टिश्यू कल्चर करत होते आणि त्यावेळेस यांना सापडलं की देयर आर सम ऑफ द न्यूट्रिएंट्स which are responsible for increasing the cell division. Cell division increase करण्यासाठी काही न्यूट्रिएंट्स रिस्पॉन्सिबल आहेत टोबॅको प्लांटचं टिश्यू कल्चर करत असताना which are those nutrients हे न्यूट्रिएंट्स कुठले होते it is a mixture of especially coconut milk and the extraction of especially DNA extract of DNA
एक्स्ट्रॅक्ट ऑफ हेरिंग स्पर्म. कसले स्पर्म्स आहेत? हेरिंगचे स्पर्म्स आहेत. डीएनए एक्स्ट्रॅक्ट ऑफ हेरिंग स्पर्म्स यांचा. This mixture is responsible for increasing cell division. बघा काय केलं त्यांनी? एक एक्सपेरिमेंट सुरू केला. कसला? टिश्यू कल्चर. कशाच्या टिश्यू कल्चरचा? टोबॅको प्लांटच्या टिश्यू कल्चर. त्याच्यामध्ये त्यांनी काय वापरलं? बघा काय वापरलं? मिक्सचर ऑफ कोकोनट मिल्क अँड डीएनए एक्स्ट्रॅक्ट ऑफ द हेरिंग स्पर्म. हेरिंग इज अ टाइप ऑफ अ फिश. एक विशिष्ट अशा प्रकारचा फिश आहे. त्याच्या स्पर्मचं एक्स्ट्रॅक्ट डीएनए एक्स्ट्रॅक्ट वापरलं. बरोबर. आणि ह्या दोन्हीमुळे काय झालं? इन्क्रीजिंग द सेल डिव्हिजन. ओके. सो these different kinds of the extract are the key component which is responsible for such kind of the activation of this cell division is called as a kinase. त्याला काय म्हटलं त्यांनी? कायनेटिन. त्याला काय म्हटलं? These are called kinetin. It is called as a kinetin because it increases the rate of the cell division. It enhances the rate of the cell division. Therefore, it is called as a kinetin. It fastens the cell division. Cell division काय केली? फास्ट केली. म्हणून त्याला काय म्हणायचं? कायनेटिन असं म्हणायचं. बरोबर. आता बघा साधं सिंपल टिश्यू कल्चर आहे. टोबॅको प्लांटचं मिक्सचर केलंय. ह्या मिक्सचरमुळे काय झालं? इन्क्रीज झाली. काय झाली? सेल डिव्हिजन इन्क्रीज झाली. आणि ती सेल डिव्हिजन इन्क्रीज करण्यासाठी जे काही मिक्सचर वापरलं त्याला काय म्हटलं त्यांनी? कायनेटिन असं म्हटलेलं बघा ना मिळतं. सो इट इज अ मिक्सचर. सो कायनेटिन इज द फर्स्ट डिस्कवर्ड सायटोकायनिन वी कॅन से. कायनेटिन हे काय? ऍक्च्युअली हे मिक्सचर होतं म्हणून त्याला लक्षात आलं. पण कायनेटिन इज अ फर्स्ट डिस्कवर्ड सायटोकायनिन. पहिलं जे सायटोकायनिन डिस्कवर केलं ते काय आहे? कायनेटिन असलेलं बघा मिळतं. क्लियर. सो लेटर ऑन दिस डिस्कवरी गोज ऑन. बघा म्हणून आज आता जरी आपल्याला लक्षात आलं की नारळाचं पाणी आपण पितो. बरोबर. त्याचा आपण एंडोस्पर्म बघितला. कसला एंडोस्पर्म असतो? न्यूक्लियर एंडोस्पर्म असतो. बरोबर. फक्त लिक्विड असतं. त्याच्यानंतर पुन्हा सेल्स तयार होतात. पण त्याच्यामध्ये सगळे काय असतात? न्यूक्लियसच असतात. वॉटरमध्ये कोकोनट वॉटरमध्ये काय असतं? न्यूक्लियाय असतात. And those nuclei contain a large amount of the DNA and therefore it provides a support to the many different kinds of the dividing cells. Dividing cells साठी ते support केलेले बघायला मिळतं. Okay, this discovery has increased many different kinds of the aspects of this different kinds of the plants and hormones as well. Another different kinds of the aspects by the Latham. Lathamनं अजून काय केलं? लेथमनं काय केलं? दुसरी गोष्ट आपल्याला केलेली बघा मिळते. सॉरी लेथमनं काय केलं बघा? लेथमनं काय केलं की हे सायटोकायनिन सेपरेट केले. लेथम सुरुवातीचा जो होता ज्यांना नाव दिलं सायटोकायनिन. दी लेथम इटसेल्फ आयसोलेटेड द सायटोकायनिन from the especially unripe maize seeds. Unripe maize seeds. Maize seeds जे unripe झालेले आहेत किंवा maize grains म्हणा or grains त्याच्यामधून काय केलं? आयसोलेट. And this called as a GAT. It is called as a GAT. So, cytokinin which is isolated from the unripe maize. Maize is called as a Gia maize. Maize चं नाव काय आहे? Gia maize. Maize चं सायंटिफिक नाव काय आहे? Gia maize. ठीक आहे? Gia maize. म्हणून त्याला काय म्हटलं? Giatin. Giatin is a cytokinin isolated from the maize. मक्याच्या दाण्यापासून कोवळी मका जी असते
कोळी मक्याचे जर दाणे घेतले, आपण जर फोडले तर त्याच्यातून एक चिक बाहेर येतो, रस बाहेर येतो, गोड लागतो. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ जियाटिन, रिच इन द जियाटिन. ठीक आहे. ती जी पेस्ट असते ती आपल्याला जियाटिन रिच असलेली बघायला मिळते. त्याला काय म्हटलं? लेथम काय म्हटलं? जियाटिन असं म्हटलेलं बघायला मिळतं. So this zeatin is especially the 6-benzyl adenine. It is a 6-benzyl adenine. So you can see there is a nucleotide present in this zeatin. Zeatin मध्ये large amount मध्ये काय nucleotides present असलेले बघायला मिळतात. That is adenine. Adenine is one of the nitrogen base and 6-benzyl adenine is the zeatin. Then it has been discovered its a structure as well, and there are many different kinds of the now synthetic cytokines are there. Synthetic. Now these are the some. बघा सुरुवातीला कुठला आला? कायनेटिन आला. कायनेटिन कशाचं मिक्सचर होतं? तर दोन वेगळ्या प्रकारचं, कोकोनट मिल्क आणि त्याच्यानंतर कशाचं होतं? हेरिंग स्पर्मचं एक्सट्रॅक्शन, डीएनएचं एक्सट्रॅक्शन करून मिक्सचर तयार केलेलं होतं. त्याला आपण काय म्हटलं? कायनेटिन असं म्हटलं. मेज मधून आयसोलेट केलेला जियाटिन म्हटलं. सो दीज बोथ आर द सायटोकायनिन्स. हे दोन्ही काय आहेत? सायटोकायनिन्स असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द सायटोकायनिन्स. देन अगेन synthetic cytokinins are present. Synthetic cytokinins are also available. Synthetic cytokinins are also available. Large number of the synthetic cytokinins are present, and then we can also see 7 different types. 7 types recorded from plants. प्लांट्स पासून आपल्याला किती रेकॉर्ड झालेली बघायला मिळतील? जवळजवळ 7 वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकाइन्स आर रेकॉर्डेड फ्रॉम द प्लांट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट पासून हे रेकॉर्ड केलेले बघायला मिळतात. सो दीज आर रिपोर्टेड फ्रॉम कुणाकुणापासून रिपोर्ट केलेले बघायला मिळतात बघा. सो दीज आर रिपोर्टेड फ्रॉम द प्लांट्स लाईक अ बनाना flowers पासून. Banana flowers contains this apple मध्ये सुद्धा आपल्याला असलेलं बघायला मिळतं. Apple, then tomato, fruits, tomato, ठीक है? Tomato, apple and banana flowers. These contains this cytokine. Cytokinins ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. And these are now discovered as many different names of the cytokinins. आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे cytokinins. And another one more, it is rich in the it is in large quantity found in the coconut milk as well. Coconut milk, you can see. Coconut मिल्क मध्ये सुद्धा आपल्याला याचं प्रमाण जास्त असलेले बघायला मिळतं. सो cytokinins are present in the coconut milk as well. So banana flowers, apple असेल, टोमॅटो असेल, कोकोनट मिल्क असेल, या सगळ्यांमध्ये आपल्याला काय असलेलं बघायला मिळतं? सायटोकाइन्स असलेले बघायला मिळतं. आणि हे सायटोकाइन्सचे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं, म्हणून आपण याचा मेन्शन जास्त करतो. बाकीच्यांमध्ये सुद्धा सायटोकाइन्स असतात, पण देअर कॉन्सन्ट्रेशन इज लिटल. So we do not mention each and every kind of a plant, but some of the key plants which have a higher quantity of the cytokinins we are mentioning here. So these are the many different kinds of the discovery of this cytokinins. वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकाइनिन डिस्कवरीचे हे aspects असलेले बघा. So cytokinins are found in the different parts and responsible for the cell division. So what are the physiological role of this cytokinin? Role of cytokinin. सायटोकाइनिनचा रोल काय असतो हे आपल्याला पहिला बघायचं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इन्क्रीजिंग सेल डिव्हिजन.
पहिलं increases cell division. लक्षात ठेवा. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय? increases cell division and it is responsible for cell enlargement as well. Cell enlargement as well. दोन्ही गोष्टी. सेल डिव्हिजन तर प्रायमरी फंक्शन आहेच आहे, पण in addition to that cell division it is also responsible for the cell enlargement. So these different kinds of the cytokines are responsible for the promoting the shoot development. Promotes shoot development. ठीक है. In the higher quantity we can say when in high quantity or concentration, ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन सायटोकाइनचं जास्त असतं त्यावेळेस काय होतं? शूट डेव्हलपमेंट झालेली बघा ना. शूट डेव्हलपमेंट इज इन्क्रीज्ड ड्यूरिंग द हायर कॉन्सन्ट्रेशन और when these cytokines are high at that time, shoots development is promoted or shoot development is increased. But its ratio is very important in the shoot development. Shoot development साठी रेशो कोणाचा रेशो? सायटोकाइनिन आणि ऑक्सिनचा रेशो महत्वाचा आहे. सायटोकाइनिन टू ऑक्सिन रेशो, ऑक्सिन रेशो इज रिस्पॉन्सिबल इफ इट इज अ हाय. जर हाय असेल तर काय होतं? दे इट प्रमोट्स द शूट डेव्हलपमेंट. शूट डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं. काय होतं? सायटोकाइनिन टू ऑक्सिन रेशो. बघा रेशो कुणाचा रेशो आहे? सायटोकाइनिन टू ऑक्सिन रेशो जर जास्त असेल, हाय असेल तर काय होणार आहे? शूट डेव्हलपमेंट होणार आहे. अँड इफ द रेशो ऑफ सायटोकाइनिन to auxin is low, then there is a root development. Root development कधी होते? सायटोकाइनिन आणि ऑक्सिनचा रेशो काय असेल? कमी असेल. ज्या पार्ट मध्ये बघा. Then what will be the condition? Look at this condition. It is a seed, it has a shoot and it has a root. What will be the ratio? Cytokinin to auxin ratio will be low in the root region. Root region मध्ये काय असतो? तो कमी असतो. आणि shoot region मध्ये काय असेल? Cytokinin to auxin ratio will be high. क्लियर? म्हणून काय होतं? हा रिजन शूट म्हणून डेव्हलप होतो आणि खालचा रिजन काय होतो? रूट म्हणून डेव्हलप झालेला बघायला मिळतो. ही गोष्ट आपल्याला क्लिअर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो रेशो ऑफ द सायटोकाइनिन अँड ऑक्सिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॉर्फोजेनेसिस. दिस रेशो इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॉर्फोजेनेसिस. What is morphogenesis? Formation of a different morphological structures in the plant. Formation of a different morphological structure is nothing but the morphogenesis. And this morphogenesis is promoted by the ratio of this cytokinin to auxin. Cytokinin auxin चा रेशो जो आहे त्याच्यामध्ये मॉर्फोजेनेसिस साठी प्रमोशन केलेलं बघायला मिळतं किंवा इट इन्क्रीजेस द मॉर्फोजेनेसिस. अँड दिस मॉर्फोजेनेसिस इज डिपेंडंट ऑन आपल्याला दोन प्रकारचे पार्ट इथे लक्षात ठेवायचे. शूट पार्ट आणि रूट पार्ट. शूट पार्ट कधी होतो? जर सायटोकाइनिन टू ऑक्सिन रेशो जास्त असेल तर काय होणार आहे? शूट डेव्हलपमेंट होणार आहे. सायटोकाइनिन टू ऑक्सिन रेशो जर कमी असेल तर रूट डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून मॉर्फोजेनेसिस इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय दिस सायटोकाइनिन. सायटोकाइनिन काय केलं जातं? मॉर्फोजेनेसिस पण कंट्रोल केलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो दीज आर द सम aspects. These cytokines are responsible for the other effects as well. दुसऱ्या प्रकारचे इफेक्ट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जास्त असलेले बघायला मिळतील. बघूया आपण. These cytokines are responsible for the
टू डिफरंट और इट कंट्रोल्स. आता आपण मेन्शन केलंच होतं पण पुन्हा जरा थोडंसं अजून एकदा मेन्शन करूया. कंट्रोल्स मॉर्फोजेनेसिस and differentiation as well. Differentiation, maturation of a cell. Cell maturation जे आहे ते सुद्धा आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतं. So, cell differentiation and morphogenesis. Morphogenesis, formation of a shoot part, formation of a root part. Shoot मध्ये सुद्धा formation of a leaves, formation of a branches, all those. This cytokinase promotes growth of lateral buds. Lateral buds ची growth आपल्याला promote केलेली बघायला मिळते. And therefore it is responsible for decreasing the apical dominance, or it controls, what we can say, controls apical dominance. It controls the apical dominance. Apical dominance, increase in the apical buds only, or increase in the length of the growth of the apical buds only. But here apical buds are also grown, but in addition to that lateral buds are also promoted to grow. Lateral buds ला सुद्धा काय केलं जातं, ग्रोथ प्रमोशन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आपल्याला हा जो सायटोकाइनिन आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. सो इट इज जस्ट अपोजिट टू ऑक्सिन. ऑक्सिन इज ओनली प्रमोटिंग द growth of the apical buds, but this also respond in addition to the apical bud, this cytokinin also promotes the growth of the lateral buds. So maybe profuse branching, if we want to form in the plant, at that time we have to give the treatment of this cytokinin. Cytokinin ची ट्रीटमेंट आपल्याला द्यायला लागेल कधी, ज्यावेळेस आपल्याला ब्रँचिंग जास्त फॉर्म करायचं आहे अशा वेळेस आपल्याला याची ट्रीटमेंट देणं गरजेचं असलेलं बघा मिळतं. सो apical dominance is controlled by this cytokinin. This cytokinin is also responsible for delay in senescence and the abscission. Senescence and abscission delay आपल्याला याच्यामध्ये झालेला बघायला मिळतो. So whatever the senescence process याच्या अगोदरच्या याच्यात सुद्धा आपण सांगितलं जिब्रेलिन मध्ये सुद्धा. व्हॉट इज senescence? Senescence is the aging of the part of the plant. प्लांट पार्टचं काय होणं, एजिंग होणं म्हणजे काय, senescence आहे. Senescence is the aging. And what is abscission? Fall of the part is nothing but the abscission. म्हणजे काय होतं, ग्रीन पानं कशी असतात, ग्रीन असतात. ग्रीन पान काय होणं, येलो होणं, हे रेड होणं, हे काय झालं, सिनेसेन्स. पण ती पानं गळून पडणं म्हणजे काय आहे, ऍब्सिशन आहे. बरोबर, ती पानं गळून पडणं म्हणजे काय, ऍब्सिशन. ह्या दोन्ही प्रोसेस काय केल्या जातात, स्लो केलेल्या बघायला मिळतात, डिले केलेल्या बघायला मिळतात. दीज आर लेट केलेल्या बघायला मिळतात. म्हणजे लवकर होणार नाही, सिनेसेन्स ही लवकर होणार नाही आणि ऍब्सिशन सुद्धा लवकर होणार नाही. अशा प्रकारची आपल्याला याची अरेंजमेंट ह्या सायटोकाइनिन मुळे झालेली बघायला मिळते. लक्षात ठेवायचं, ऑल दीज थ्री हॉर्मोन्स which are growth promoters, one auxin, gibberellins and the cytokinins are responsible for the delay in the senescence and the abscission. तिन्ही हॉर्मोन्स आहेत, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, डिले इन सिनेसेन्स अँड द ऍब्सिशन. हे तिन्ही आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेली बघा. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला हे डोक्यातच ठेवून टाकायचं की डिले इन सिनेसेन्स प्रत्येक तिन्ही हॉर्मोन जे ग्रोथ प्रोमोटिंग आहे त्यांच्यामध्ये हे आपल्याला टाकता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवता येईल. It is also responsible for increase in the interfascicular cambium. It is responsible for what we can say differentiation, or what we can say redifferentiation or growth of species. Okay, so it is responsible for growth of interfascicular cambium. Interfascicular cambium. So these cytokinins are responsible for increasing the interfascicular cambium growth, and therefore
This interfascicular cambial growth is responsible for increasing the secondary growth. सेकंडरी ग्रोथ साठी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याची ग्रोथ वाढवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सायटोकायनिन्स आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेली बघायला मिळतात. सो whatever the different kinds of the aspects we can understand here, that is the interfascicular and the growth, overall growth of the plant. Overall growth of the plant is controlled. Another we can see, it is responsible for the breaking of the seed dormancy. It breaks seed dormancy. बघा seed dormancy सुद्धा आपल्याला इथं ब्रेक केलेली बघायला मिळते. Breaks the dormancy of the seeds. That is the another phenomenon, and also promotes the germination and promotes germination of a seed. Germination promotes the germination. So first, what it do? It breaks the seed dormancy and then promotes the germination. Germination is also increased by this cytokinin. आता तीनही गोष्टी आहेत. Cytokinin, gibberellin and the auxin. These all three are responsible for the breaking the seed dormancy. Gibberellin फक्त bud dormancy break करण्यासाठी असलेलं आहे. लक्षात ठेवायचं. Gibberellin is responsible for breaking the bud dormancy and as well as the seed dormancy. दोन्हीसाठी Gibberellin दोन्हीसाठी असतं. हे बाकीचे मात्र कशासाठी आहे? सीड डॉर्मन्सी साठी. म्हणून लक्षात ठेवायचं, hormone for the breaking of the bud dormancy is the gibberellin. bud dormancy ब्रेक करणारा कोण आहे? gibberellin. पण सीड डॉर्मन्सी करणारा ब्रेक करणारा तिन्ही आहे. सीड डॉर्मन्सी साठी सायटोकायनिन आहे, जिब्रेलिन आहे, त्याच्यानंतर ऑक्सिन आहे. तिन्ही आपल्याला असलेली बघा मिळतात. ती एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. And lastly, what we can say, as we have discussed about the apical dominance, this apical dominance is reversed by this cytokinin, because we have said here this it promotes the growth of the lateral buds and therefore controls the apical dominance. This cytokinin is responsible for reversing the apical dominance. Apical dominance is reversed. What we can say? Apical dominance reversed. अपायकल डॉमिनन्स काय केला जातो? रिव्हर्स केलेला बघायला मिळतो. म्हणजे अपायकल डॉमिनन्स काय होईल? डिसॅपियर होईल आणि लॅटरल डॉमिनन्स सुद्धा आपल्याला आलेला बघायला मिळेल. दोन्ही इक्वल डॉमिनन्स बॅलन्स केलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतात. सो these are the many different kinds of the roles of the cytokinin. सायटोकायनिनचे हे वेगवेगळे रोल आपल्याला असलेले बघायला मिळतात. ओव्हरऑल लक्षात ठेवायचं, तीन चार गोष्टी काय लक्षात ठेवायच्या. आता आपण बघितलेले तीन हार्मोन जे आहेत ती काय आहेत? ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स. काय? ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स. and these growth promoting hormones works in the three different way. तीन प्रकारे काम करतात. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय? त्यांची सेल डिव्हिजन करणं किंवा सेलची साईज वाढवणं. बरोबर. ऑक्सिन काय करतं? सेल एनलार्ज करतं आणि डिवाइड करतं. दोन्ही काम. जिब्रेलिन काय करतं? सेल इलॉंगेशन करतं. काय करतं? सेल इलॉंगेशन किंवा फक्त सेल एनलार्जमेंट म्हटलं तरी चालेल. आता तिसरं हार्मोन काय करतं? हे एनलार्जमेंट पण करतं आणि डिव्हिजन पण करतं. म्हणजे दोघांची फंक्शन सेम आहे. कोणाची? ऑक्सिन आणि सायटोकाइन हे काय? सेम फंक्शन करतात. म्हणून बरेचसे फंक्शन्स यांच्यामध्ये कॉमन असलेली बघायला मिळतात. आता जिब्रेलिन मध्ये मात्र जरा थोडंसं वेगळे फंक्शन्स असलेले बघायला मिळतात. सीड डॉर्मन्सी च्या ऐवजी बड डॉर्मन्सीवर भर द्यायचे. बड डॉर्मन्सी ब्रेक करतो जिब्रेलिन. ठीक आहे. त्याच्यानंतर बड डॉर्मन्सी काय काय होईल? बड डॉर्मन्सी जर ब्रेक झाली तर लीव्स तयार होतील. बरोबर. त्याच्यानंतर काय तयार होतील? फ्लावर्स तयार होतील. म्हणून फ्लावरिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. सेल एनलार्जमेंट केल्यामुळे इलॉंगेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. एवढं फक्त की पार्ट त्याच्यामध्ये असतील. नंतर बाकीच्यामध्ये काय? सगळ्यात टोक ताळा करून ठेवायचा. टोक ताळा काय करणार आपण? पहिलं सेल डिव्हिजन करतो की नाही? करतो. सगळेच करतात. फक्त जिब्रेलिन सोडून दोन्ही करतात. कोण? ऑक्सिन आणि सायटोकाइन दोन्ही काय करतात? सेल डिव्हिजन करतात. बरोबर. सेल एनलार्जमेंट कोण करतं? तिन्ही करतात. सेल एनलार्जमेंट कोण करतं? तिन्ही करतात. फक्त जिब्रेलिन इलॉंगेट करतो, बाकीचे सेल साईज वाढवतात. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली. त्याच्यानंतर
काही महत्त्वाच्या गोष्टी सीड जर्मिनेशनच्या बाबतीत all are responsible for the breaking the seed dormancy and increasing the seed germination. सगळेच काय करतात सीड जर्मिनेशन वाढवतात लक्षात ठेवायचं सगळेच काय होतात सीड जर्मिनेशन वाढवतात तिन्ही सीड जर्मिनेशन वाढवतात दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की डॉर्मन्सी ब्रेक काय कोण करतात सगळेच सीड डॉर्मन्सी ब्रेक करतात फक्त बड डॉर्मन्सी कोण ब्रेक करतं जिब्रेलिन करतं ठीक आहे ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायला लागेल आता सगळ्यात महत्त्वाच्या अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या डिले इन सिनेसन्स अँड ऍब्सिशन डिले इन सिनेसन्स अँड ऍब्सिशन ऑकर्स इन ऑल 3 हॉर्मोन्स ऑक्सिन जिब्रेलिन सायटोकाइन तिन्ही काय करतात डिले इन सिनेसन्स केलेले बघायला मिळतात तर आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या जर लक्षात ठेवल्या तर बाकीच्या थोड्याशा वेगवेगळ्या आहेत इथं मॉर्फोजेनेसिस सगळ्यात महत्त्वाचा सायटोकाइनिन आहे ठीक आहे त्याच्यानंतर जिब्रेलिन मध्ये वर्नालायझेशन अँटी वर्नालायझेशन हार्मोन कुठलं असेल तर जिब्रेलिन आहे असं सांगता येईल ठीक आहे अँटी अपायकल डॉमिनन्स हार्मोन कुठलं आहे तर सायटोकाइनिन आहे असं म्हणता येईल तर अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे सो दीज आर द ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स बघूया आता आपण बघितले ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स देन वी आर now talking about growth inhibiting hormones growth inhibitors hormones which are responsible for inhibiting the growth inhibit करणारे जे hormones आहेत त्याला काय म्हणतो आपण growth inhibitors असं म्हणतो ते कुठले आहेत बघूया असं growth inhibiting hormones बघा ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन्स किती सांगितले होते मी 2 सांगितले होते काल आपण बघितलं होतं ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन्स आर ऑफ 2 डिफरंट टाइप एक आहे इथिलीन इट इज अ गॅसियस हार्मोन अँड दुसरा आहे ऍब्सिसिक ऍसिड इट इज कॉल्ड एज ABA हवा म्हटलं तर चालेल ठीक आहे तर त्याच्यातलं पहिलं बघूया आपण इथिलीन is a special growth inhibiting hormone it is especially a gaseous hormone बघा हे कसं आहे गॅसियस हार्मोन आहे gaseous hormone which is responsible for inhibiting the growth inhibition साठी हे responsible असलेल्या बघायला मिळतं it is effective in fruit ripening साठी महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल these are synthesized naturally as well in many different kinds of the structures ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला हे इन्व्हॉल्व असलेलं बघायला मिळतं these are formed from gaseous hydrocarbons गॅसियस हायड्रोकार्बन पासून आपल्याला हे तयार झालेलं बघायला मिळेल एवढं साधं सिंपल वाईडली युज्ड फॉर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द पर्पसेस वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांसाठी आपल्याला हे वापरलं जातं स्पेशली इन द फ्रूट रायपनिंग वाईडली युज्ड फॉर फ्रूट रायपनिंग साठी सगळ्यात जास्त वापरलेलं बघायला मिळतं रायपनिंग हार्मोन म्हटलं तरी चालेल इट इज अ रायपनिंग हार्मोन these are synthesized in many different parts वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट मध्ये हे तयार केलेलं बघा ना इट इज सिंथेसाइज्ड इन द रूट formed in root shoot रूट आणि शूट मध्ये तयार केलं जाईल स्पेशली अपायकल मेरिस्टेमेटिक टिश्यू रूट अँड शूट अपायकल
अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये आपल्याला हे तयार केलेलं बघायला मिळेल. अँड इट इज ऑल्सो फॉर्म्ड इन द रायपनिंग फ्रुट्स. फॉर्म्ड इन रायपनिंग फ्रुट्स. बघा एवढंच लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काही जास्त लक्षात ठेवायचं नाही. आता प्रत्येक हॉर्मोनला एक गोष्ट लक्षात अजून ठेवायची आहे आपल्याला, की ते कुठं तयार केलं जातं. बरोबर, त्याची डिस्कवरी कशी झाली आणि ते कुठं तयार केलं जातं. बस एवढंच फक्त आपल्याला याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जरा थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. सो दीज आर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द एस्पेक्ट्स. डिस्कवरी एस्पेक्ट्स काय याचे जास्त नाही, म्हणून आपण इथिलीनला फक्त लक्षात ठेवायचं गॅसेस हार्मोन आहे आणि फ्रूट रायपनिंग हार्मोन आहे. इट इज gaseous hydrocarbons or formed from the gaseous hydrocarbons widely used in the fruit ripening and formed in the root shoot, especially in the apical meristematic tissue, not in the other different kinds of tissue. And from this apical meristematic tissue, it percolate into the different body parts of the plant. प्लांटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी पार्ट्स मध्ये हे पर्क्युलेट झालेलं बघायला मिळेल. अशा प्रकारचे हे इथिलीन असलेलं बघायला मिळेल. सो फर्स्ट वी लुक इनटू द डिटेल्स ऑफ द रोल ऑफ दिस इथिलीन, हाऊ दिस इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग द ऑर इनहिबिटिंग द ग्रोथ. ग्रोथ इनहिबिशन साठी आपल्याला इथिलीन कसा महत्वाचा असतो हे जरा आपण बघूया. रोल ऑफ इथिलीन. इथिलीन त्याचा रोल आपल्याला जरासा बघायचा. पहिला जसं आता आपण सांगितलं, व्हॉट इज देअर, इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर रायपनिंग ऑफ अ फ्रूट. रायपनिंग ऑफ फ्रूट. पहिलं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स जे आहेत त्यांची रायपनिंग करणं सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला याचा असलेला बघायला मिळतो. कुठले कुठले फ्रुट्स बघा, साधारणतः आपल्याला जास्त फेमस असलेले फ्रुट्स रायपनिंग साठी याचा उपयोग जास्त होतो. बनाना असेल, बनाना आहे, ऍपल आहे, मँगो आहे. यांच्या रायपनिंग मध्ये आपल्याला ह्या इथिलीनचा उपयोग झालेला बघायला मिळतो. सो these are responsible for the different kinds of the aspects of this, especially fruit related qualities. आपल्याला याच्यात सगळ्या क्वालिटी, कलर चेंज झालेला बघायला मिळेल, वेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या फ्रुट्स मध्ये झालेल्या बघायला मिळतील. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द increasing the ripening activity in the fruits. Fruits मध्ये ripening activity increase झालेल्या बघायला मिळते. It also increases, what we can say, it is responsible for the breaking the dormancy of seed and bud. ठीक आहे, दोन्ही हे सुद्धा अजून बाकीच्या हार्मोन सारखंच. अगोदरचे जे हार्मोन्स होते, कुठले दोन हार्मोन्स आपल्याला महत्वाचे होते. एक ग्रुप महत्वाचा होता, कुठला, ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स. ऑक्सिन्स असतील, जिब्रेलिन्स असतील, सायटोकिन्स असतील, ते सुद्धा कशासाठी रिस्पॉन्सिबल होते, ब्रेकिंग द सीड डॉर्मन्सी साठी रिस्पॉन्सिबल होते. हे सुद्धा सीड डॉर्मन्सी साठी आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. म्हणून आपल्याला जास्त काळ आपल्याला याचा उपयोग झालेला बघायला मिळत नाही. ठीक आहे. सो these ethylines are also responsible for acceleration of acceleration of abscission accelerate करण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. acceleration of a especially many different kinds of the parts. So abscission hormone आहे असं म्हटलं तरी चालेल. It is an abscission hormone. But key abscission hormone is the abscisic acid. This creates a special kind of a layer, that is a layer of abscission, and therefore increase the abscission activities, abscission pole of the fruits, especially abscission of fruits म्हणूया. कशाला,
ऍब्सिशन ऑफ फ्रुट्सचं ऍब्सिशन करणं सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला याच्यामध्ये असलेला बघायला मिळतो. सो दिस लेअर व्हॉट वी कॅन से acceleration, it accelerates the abscission by formation of a layer. Acceleration कसं केलं जातं? forms a abscission layer, एक विशिष्ट अशा प्रकारचा लेअर असतो which have a weak bonding between the cells. ज्या लेअर मध्ये दोन सेल्सच्या मध्ये बॉन्डिंग कसं असेल? वीक असेल, अशा प्रकारच्या सेलचा लेअर आपल्याला इथं ऍब्सिशन मध्ये असलेला बघायला मिळतो. आणि त्या ऍब्सिशनचा लेअर तयार करणं कोणाचं काम असलेलं बघायला मिळतं? इथिलीनचं काम असलेलं बघायला मिळतं. सो इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ ऍब्सिशन लेअर अँड देअरफॉर एक्सेलरेट द ऍब्सिशन ऍक्टिव्हिटी ऑर ऍब्सिशन. दिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर increasing or what we can say especially it inhibits the growth of the lateral buds, inhibits growth of lateral buds. lateral buds ची ग्रोथ आपल्याला काय केलेली बघायला मिळते? इनहिबिट केलेली बघायला मिळते. and it also stops or retards फ्लावरिंग कमी केलेलं बघायला मिळतं. ज्यावेळेस इथिलीन आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं त्यावेळेस काय होईल? लॅटरल बडची ग्रोथ पण कमी होईल. सो देयर इज नो फॉर्मेशन ऑफ अ ब्रँचिंग as well as there is a retardation of a flower. Flowering will be stopped. Flowering काय केलं जाईल? कमी केलेलं बघायला मिळेल. So it also enhances the process of the senescence. एजिंग ची प्रोसेस जी आहे ती आपल्याला फास्ट केलेली बघायला मिळते. इन ऍडिशन टू दिस लॅटरल बड रिटार्डेशन, floral formation retardation, it also enhances the senescence or aging of the plant. Plant aging आपल्याला वाढवलेलं बघायला मिळतं, फास्ट केलेलं बघायला मिळेल. तर ही सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी आपल्याला इथं असलेली बघायला मिळते. सो इट इनहिबिट्स द फ्लावरिंग in overall what we can say, it is responsible for the inhibition of the flowering activity in the plants. प्लांट्स मध्ये फ्लावरिंग आपल्याला काय केलेलं बघायला मिळतं? इनहिबिट केलेलं बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असलेली बघायला मिळते, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस कॉल्ड एज इपिनॅस्टी. It is responsible for the epinasty or it enhances the epinasty. Epinasty is what we can say, drooping of the flower. What we can say, maturation of a flower. What we can say, maturation of a curling of the flower. or दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणूयात बघा, फ्लावर असं फुललेलं असतं तर ते कोमेजतं आणि मान खाली टाकतो, बरोबर. खाली मान टाकणं म्हणजे काय? इपिनॅस्टी आहे असं म्हणायचं. दॅट इज द इपिनॅस्टी. म्हणजे फ्लावर्स काय होतं? मॅच्युअर झाले काय होतं? खाली पडतं, म्हणजे त्याच्या पाकळ्या वगैरे गळून पडतात. तर अशा प्रकारची प्रोसेस होणे म्हणजे काय? इपिनॅस्टी. त्याला आपण काय म्हणतो? ड्रुपिंग ऑफ द फ्लावर. अँड दिस ड्रुपिंग ऍक्टिव्हिटी इज एनहान्स्ड बाय द इथिलीन. इथिलीनने ही काय केलेली बघायला मिळते? वाढवलेली बघायला मिळते. सो इट इज द इम्पॉर्टंट specific type of effect of this ethylene. Ethylene is also responsible for the increases the chlorophyllase enzyme activity. क्लोरोफिलेज एन्झाइमची ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं सुद्धा आपणाचं काम असलेलं बघायला मिळतं, इथिलीनचं असलेलं बघायला मिळतं. व्हॉट इज क्लोरोफिलेज ऍक्टिव्हिटी? इट इज द एन्झाइम व्हिच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचं डिग्रेडेशन करणं कोणाचं काम असतं? क्लोरोफिलेज नावाच्या एन्झाइमचं असलेलं बघायला मिळतं. सो क्लोरोफिलेज is responsible for the degradation of the chlorophyll, and
and therefore what happens, it is responsible for the degreening of the leaves. लीव्हचं काय होतं, degreening. ग्रीन कलर होणं म्हणजे काय, ग्रीनिंग. degreening म्हणजे काय, ग्रीन कलर रिमूव्ह होणं. बरोबर. ग्रीन कलर इज ड्यू टू द क्लोरोफिल पिगमेंट, and we know that chlorophyllase enzyme is responsible for the degradation of the chlorophyll pigment, and therefore it is responsible for the degreening, especially in the fruits as well. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रुट्स मध्ये सुद्धा याचा एक्सपेरिमेंट आपण केलेला आहे. स्पेशली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिग्रेडिंग इन banana and citrus fruit. दोन फ्रूट मध्ये सगळ्यात जास्त आपण स्टडी केलेला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये काय होतं, बनाना मधलं बघा कधी कधी आपल्याकडे बघायला मिळेल केळी असते, येलो दिसते पण आतमध्ये पिकलेली दिसते. असं किती झालंय, असते हार्ड असते, आपण घेतो आणि खायला गेल्यानंतर आपल्याला गोड लागत नाही. अशी केळी इथिलीननं पिकवलेली असतात. बाहेरून इथिलीनचा लेअर दिलेला असतो. इथिलीनचा लेअर दिल्यामुळे काय झालं, डिग्रेडिंग झालं, येलोइंग झालं. येलोइंग झालं म्हणजे आपण काय म्हणतो, रायपनिंग झालं. बरोबर. पण ते कम्प्लीट रायपनिंग व्हायच्या अगोदरच ती बाजारामध्ये आली. इथिलीन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द रायपनिंग, बट कम्प्लीट रायपनिंग इज नॉट हॅपन. आणि मग कधी कधी तुम्हाला काय दिसतं, ग्रीन डॉट सुद्धा त्याच्यावरती केळीवरती दिसतात. केअरफुली बघायचं, ग्रीन डॉट दिसतात. तिथं डिग्रेडिंग झालेलं नाही, कारण तिथे इथिलीन गेलेलं नाही, पोचलेलं नाही. ठीक आहे. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल. सिट्रस फ्रूट मध्ये काय आपल्याला इथिलीनचा जास्त एवढा वापर केलेला बघायला मिळत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा डिग्रेडिंग ॲबिलिटी जास्त असलेली बघा. सो दीज आर द डिफरंट रोल्स ऑफ द इथिलीन. सो इथिलीन इज ओव्हरऑल इज द रायपनिंग हार्मोन, abscission enhancement hormone, epinasty hormone, flower retardation hormone, bud retardation hormone. Overall, it is a inhibitory hormone which inhibits the growth. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रोथ आपल्याला इनहिबिट केलेल्या याच्यामुळे बघायला मिळते. सो दीज आर द डिफरंट रोल्स ऑफ द इथिलीन. इथिलीनचे हे वेगळे रोल आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो नेक्स्ट और सेकंड हार्मोन which is also a growth inhibitory hormone. दुसरे एक ग्रोथ इनहिबिटरी हार्मोन आपल्याला असलेले बघायला मिळतं, दॅट इज ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड हे दुसरं महत्त्वाचं हार्मोन असलेले बघायला मिळतं. ऍब्सिसिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्ट्रेस हार्मोन. याला काय म्हणायचं, स्ट्रेस हार्मोन. Abscisic acid is a stress hormone or abscission hormone. बघा याला दोन्ही पद्धतीने आपल्याला नाव देता येईल. एक आहे स्ट्रेस हार्मोन नाव आणि दुसरं आहे ऍब्सिशन हार्मोन. इट इज नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. इट इज अ नॅचरल ग्रोथ inhibiting hormone. Natural growth inhibiting hormone is the abscisic acid. So there are different kinds of the experiments done by the different kinds of the scientists. त्याच्यामध्ये दोन सायंटिस्ट आपल्याला लक्षात राहतील, कॉर्न अँड ॲडिकॉर्न. कॉर्न्स अँड ॲडिकॉर्न. ह्या दोन शास्त्रज्ञांनी काय केलं, दे हॅव डन एक्सपेरिमेंट इन कॉटन मध्ये एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांनी स्पेशली काय केलं, शेडिंग ऑफ अ कॉटन बॉल. शेडिंग ऑफ कॉटन बॉल चा स्टडी केलेला बघा. कॉटन बॉल्स कसे खाली पडतात याच्यासाठी आपल्याला त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलेला बघायला मिळतो. अँड दे कन्क्लुडेड दॅट द शेडिंग ऑफ कॉटन बॉल इज ड्यू टू a chemical and this chemical is called as a abscisive
ऍब्सिसिन नावाच्या केमिकल पासून आपल्याला ही गोष्ट झालेली बघायला मिळते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या प्लांट मध्ये सुद्धा याचा एक्सपेरिमेंट केलेला बघायला मिळतो. एसर नावाचं प्लांट आहे. एसर प्लांट हे प्लांट तुम्ही बघितलं असेल, चित्रामध्ये बघितलं असेल. ऑटम नावाचा सीझन दाखवलेला बघायला मिळतो आणि त्या सीझन मध्ये काय असे पिंकिश ब्राऊन किंवा ऑरेंज कलरचे लीव्ज असलेले प्लांट बघायला मिळतात, भरपूर बघायला मिळतात. आणि कधीतरी असं जमिनीवरती सुद्धा लीव्ज भरपूर पडलेले बघायला मिळतात. तर ते जे प्लांट असतं ते काय असतं, एसर प्लांट असतं. लक्षात ठेवा, हे प्लांट कसं आहे, एसर प्लांट आहे. चेरी प्लांट माहिती, चेरीची पान बघायला मिळतात, तशा प्रकारची पानं असतात. ठीक आहे. चेरीचं प्लांट आहे की नाही मला माहित नाही, पण चेरीची पानं जी दिसतात तशा प्रकारची पानं याची असलेली बघायला मिळतात, म्हणून त्याला एसर प्लांट म्हणतात. एसर प्लांट मध्ये सुद्धा आपल्याला हे असलेलं बघायला मिळतं. सो इट इज आयसोलेटेड फ्रॉम द एसर. एसर or isolated from the acer. Isolated from acer plant. एसर प्लांट पासून आपल्याला आयसोलेट केलेलं बघा. एसर प्लांट हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही कुठेही चित्रामध्ये जर बघितलं तर छान दिसतं, चित्र भरपूर असतात त्याची, म्हणून मलाही लक्षात आलं की एसर प्लांटची चित्र तुम्हाला भरपूर बघायला मिळते. तर त्या याच्यापासून आपल्याला आयसोलेट केलेलं बघायला मिळतं. Can induce the bud dormancy. This hormone, which is isolated from the acer plant, is responsible for inducing bud dormancy. बघा, आता लक्षात ठेवायचं, बड डॉर्मन्सी इंड्यूस करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, जे हार्मोन किंवा जे आपण सांगितलं ऍब्सिसिन आहे, जे की काय केलंय, एसर प्लांट पासून आयसोलेट केलेलं आहे, ते काय करतं, इंड्यूस काय करतं, बड डॉर्मन्सी इंड्यूस. सो बर्ड्स विल नॉट फ्लरिश और व्हाट वी कैन सो ब्लूम इनटू द डिफरंट काइंड्स ऑफ द पार्ट्स. फ्लावर मध्ये ब्लूम होतील का हे बर्ड्स, नाही होणार. लीव्स मध्ये कन्वर्ट होतील का, होणार नाही. तर अशा प्रकारची बड डॉर्मन्सी इंड्यूस करण्याचं काम कोणाचं असतं, ऍब्सिसिनचं असलेल्या बघायला मिळतं. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, इट इज नेम्ड ॲज डॉर्मिन. याला काय म्हटलं त्यांनी, डॉर्मिन. बघा, दुसरं नाव आपल्याला असलेलं बघायला मिळतं, इट इज कॉल्ड ॲज डॉर्मिन. ऍब्सिसिक ऍसिड, जसं आता मी सांगितलं, ऍब्सिशन हार्मोन आहे, स्ट्रेस हार्मोन आहे. त्यांची नावं आपल्याला अजून दोन आपल्याला सांगता येतील. वन इज द ऍब्सिसिन अँड डॉर्मिन. अशी दोन नावं त्या ऍब्सिसिक ऍसिडला अजून देता येतील. म्हणून लक्षात ठेवायचं, डॉर्मिन का म्हटलं, बिकॉज इट इंड्युसेस द डॉर्मन्सी, बड डॉर्मन्सी, as well as it induces the seed dormancy as well. सीड डॉर्मन्सी सुद्धा इंड्यूस करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, डॉर्मिन असं म्हणायचं. These are responsible for the abscission fall of the leaves. Leaf fall जो आहे तो सुद्धा कोणामुळे असतो, ऍब्सिसिक ऍसिड मुळे असतो. ठीक आहे, म्हणून त्याला ऍब्सिशन असं म्हणायचं. म्हणून दोन नाव, डॉर्मन्सी इन्क्रीज करतं म्हणून डॉर्मिन असं म्हणायचं, आणि ऍब्सिशन सुद्धा इन्क्रीज करतं म्हणून ऍब्सिसिन असं म्हणायचं. ठीक आहे, कारण ऍब्सिशन कोणाचं केलं, तर कॉटन बॉलचं ऍब्सिशन झालं म्हणून त्याला ऍब्सिसिन म्हटलं. ठीक आहे, आणि बड डॉर्मन्सी इन्क्रीज करतं, बड डॉर्मन्सी इंड्यूस करतं एसर प्लांट मध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं, डॉर्मिन असं म्हटलेलं बघायला. म्हणजे दोन्ही नावं आपल्याला कशी डिराईव्ह झाली हे लक्षात येईल. सो these are the different aspects. So this abscisic acid is somewhat substance which is identical with the many different kinds of the compounds isolated from the two different kinds of the plants. म्हणजे कॉटन मध्ये आणि एसर प्लांट मध्ये जे काही कंपाऊंड आयसोलेट केले गेले, दोन्हीने आयसोलेट केले, म्हणजे डॉर्मिन आणि ऍब्सिसिन आणि डॉर्मिन हे दोन्ही आयसोलेट केले, ते दिसायला कसे केमिकली आयडेंटिकल आहे. And therefore those are same compounds, they are considered as a same compound. त्याच कंपाऊंडला काय म्हणतो आपण, सेम कंपाऊंड आहे असं म्हटलेलं बघायला मिळतं. So these are the special kind of the compounds which are containing the 15 carbon. It is a 15 carbon compound. It is 15 carbon compound. So it is called as a secreterpenes. त्याला काय म्हणायचं, secreterpenoids. These are the secreterpenoids.
3 टर्पीन बनलेले असतात. एक टर्पीन कशाला बनलेला असतो? 15 कार्बन बनलेला असतो. लक्षात ठेवा. एक 5 कार्बन. एक टर्पीन कशाला बनलेला असतो? 5 कार्बन. 5 कार्बन बनलेला कंपाऊंड असलेला आपल्याला मिळतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? सिक्वेट टर्पीन असं म्हणायचं. किंवा त्याला आपण काय म्हणतो? आयसोप्रीन. आयसोप्रीन कंपाउंड्स. So 3 isoprenes combines together forms a sequeterpenes. ठीक आहे. sequeterpenes कसे तयार केले जातात? तर 3 आयसोप्रीन कंपाउंड एकत्र येतात आणि sequeterpenes तयार केलेली बघायला मिळतात. And these are also formed from the special pathway that is a mevalonic acid pathway. ठीक आहे. mevalonic acid pathway पासूनच इथं तयार केलेली बघायला. आता बघा, 2 हार्मोन्स असे आहेत की जे मेव्हॅलोनिक ऍसिड पाथवे पासून तयार झालेले बघायला मिळतात. एक आपल्याला असलेलं बघायला मिळतं ऍब्सिसिक ऍसिड आणि दुसरा आहे जिब्रेलिन. आपण मेन्शन केलं होतं. तर हे दोन्ही हार्मोन आपल्याला मेव्हॅलोनिक ऍसिड पाथवे मध्ये तयार झालेली बघायला. सो दिस इज द ऍब्सिसिन. ऍब्सिसिन or ऍब्सिसिक ऍसिड is responsible for the many different kinds of the function. रोल ऍब्सिसिक ऍसिडचा जर बघितला तर आपल्याला वेगवेगळा असलेला बघायला मिळेल. रोल जर बघितलं तर काय बघा, पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रमोट ऍब्सिशन. तिचा फास्ट घेतो. प्रमोट ऍब्सिशन. ऍब्सिशन प्रमोट करतं. प्रमोट्स डॉर्मन्सी. डॉर्मन्सी प्रमोट करतं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्लोजर ऑफ अ स्टोमाटा. Closure of stomata at high temperature. High temperature ला स्टोमाटा क्लोज केलेले बघायला मिळतात and therefore it is called as a stress hormone. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेस हार्मोन म्हटलेलं बघायला मिळतं. सो इट इज अ स्ट्रेस हार्मोन. म्हणून आपण काय म्हणतो? त्याला स्ट्रेस हार्मोन असं म्हणतो. It is responsible for the acceleration of senescence. Senescence accelerate करतं. ठीक आहे. senescence accelerate करतं. as well as it is responsible for increasing the abscission. abscission increase केलेलं बघायला मिळतं. accelerate the senescence as well as increase the abscission. दोन्ही गोष्टी आपल्याला इथं झालेल्या बघायला मिळतात. it is responsible for the closure of the stomata. Therefore it is also called as a anti-transpirant. याला काय म्हणायचं? It is anti-transpirant hormone. It is a anti-transpirant hormone because it decreases the transpiration. Transpiration decrease केलेली बघायला मिळतं आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? Anti-transpirant असं म्हणायचं. It is the anti-transpirant hormone. And what we can say, it inhibits the flowering. Inhibits the flowering. Flowering in plants. So it inhibits the flowering in the plants. Flowering काय केलेलं बघायला मिळतं? आपल्याला इनहिबिट केलेलं बघायला मिळतं. Clear? So these are the many different types of the aspects of the abscisic acid. हे रोल महत्वाचे आहेत. ह्या रोलच्या मध्ये आपण एक्सप्लेनेशन जास्त द्यायचं आहे. ओके. सो these are the different aspects of the abscisic acid. Clear? Okay. So we can stop here. Thank you.